बरेचदा असं होतं की आपण घरात काही बनवले आणि 5-5 दिवस ते तसंच आणि नंतर आपण काढून खातो, त्याचा आणि जे ताजं अन्न आपण कन्झ्युम करतो या दोघांचा पण काही आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो का? कारण ना आपण आता मी थोडंसं जेवणाच्या पद्धतीबद्दल बोलते आधी. म्हणजे जेवण चालू करताना लाळ निर्मिती झाली पाहिजे. जर आपण शिळे पदार्थ की जे थंड ठेवलेत मध्ये गरम केलेत, मग त्याच्यामध्ये जे ओरिजिनल रस असतील पदार्थांचे ते कमी होतील, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतील ते कमी होतील, तर तो पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जिभेला तेवढी लाळ निर्मिती होणारच नाही आहे. ओके. आणि लाळ निर्मिती होणं हे खूप गरजेचं आहे, कारण का लाळ हे पहिलं एन्झाईम आहे आपल्या पचनाच्या दृष्टीने. म्हणजे पचन आपलं तोंडापासून चालू होतं, पोटात नाही चालू होत. सगळ्यांना वाटतं की पोटात गेलं ना की म्हणजे मग त्याच्यामध्ये चरवण चालू होईल आणि पचन चालू होईल. असं नाही आहे. लाळ निर्मिती ही तोंडात होते. जेव्हा आपण घास व्यवस्थित चावतोय तेव्हा त्याच्यामध्ये ती लाळ मिसळली जाईल आणि मग लाळेमध्ये जे असणारे एन्झाईम्स आहेत ते अन्नाचं विघटन करायला चालू करतील आणि मग पोटामध्ये गेल्यानंतर पचन चालू होईल. सो शिळे पदार्थ आपण जर खाल्ले तर पचनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी असं म्हणते की तुम्ही जेवढं रोजच्या रोज अन्न बनवू शकाल, आणि रोजच्या रोज अन्न बनवताना पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप काहीतरी प्रोसेसिंग केलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप वाटण घातलं पाहिजे असं नाही आहे. जेवढं आपण ओरिजिनल टेस्टच्या जवळचं अन्नपदार्थ बनवू तेवढा आपल्याला फायदा जास्त. जेवढं आपण त्याच्यामध्ये वाटण घालू, त्याच्यामध्ये खूप तेल मसाले चमचमीत करायचा प्रयत्न करू, तेवढं त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी कमी होणार. राईट. म्हणजे जसं म्हटलं जातं की काही फळभाज्या आहेत किंवा काही फळं आहेत ती जशीच्या तशी खावी, रादर दॅन त्यावर इतर सगळे आपण मसाले आणि एव्हरीथिंग असं करू नये असं म्हटलं जातं. स्पेशली फळांच्या बाबतीत तू बघितलं असेल, पेरू कलिंगड सगळ्यांना मीठ मसाला कशासाठी? ओरिजिनल चव आहे. अननेसेसरीली हे जे हिडन सॉल्ट जातं की नाही ते आपल्या नकळत जातं. म्हणजे तुम्हाला वॉटरमेलन, कलिंगड तुम्ही खाताय, मस्क मेलन म्हणजे खरबूज खाताय, पेरू खाताय, ह्याच्यावर तुम्हाला मीठ मसाला टाकायची गरजच काय आहे? ओके. आणि परत एकदा आपण फक्त 2 इंच जिभेचा विचार करतोय, आपण 32 फुटाच्या इंटेस्टाईनचा विचार करायला पाहिजे. व्हेरी ट्रू. आणि 32 फुटाचं इंटेस्टाईन हाफ टेनिस कोर्ट इतकं आहे आणि जीभ फक्त 2 इंच आहे. तर 2 इंच आणि हाफ टेनिस कोर्ट एवढा मोठा डिफरन्स आहे. मग आपण तो विचार करणं गरजेचं आहे. आपण फक्त जिभेचं ऐकलं तर मग आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणामच दिसेल.